या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। कधीही केव्हाही कुठेही दिव्यांग घेऊन रेल्वेच्या ट्रॅकवर आम्ही झोपून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। परंतु त्या दिव्यांग डब्यामध्ये सुद्धा आमच्या दिव्यांगाला जागा न देता चांगली दंडधाकटी लोक त्याच्यामध्ये बसले जातात। रेल्वेचे चेकर असतील, पोलीस प्रशासन असेल, रेल्वे पोलीस असेल, अशी रेल्वेची जी काही यंत्रणा असायला पाहिजे तिथं नसते। दिव्यांग बसायला जागा शोधत होते, तिथं सुद्धा दिव्यांगाला डबा भेटला नाही। मग त्यावेळी रेल्वे लागते दिव्यांगाची, ते एक कन्फर्म नसतं, डबा मागे लागेल की पुढे लागेल। रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा, दिव्यांग डब्यात दिव्यांगांची होत आहे हेळसांड। तिकीट निरीक्षक, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस करतात तरी काय? दिव्यांग डबा आरक्षित असताना डब्यात धडधाकट प्रवासी करत आहेत घुसखोरी। प्रहार संघटनेच्या संजीवनीताई बारंगुळे यांचा इशारा, तर डीआरएम ऑफिस मध्ये घुसून करणार आंदोलन। सोलापूर स्टेशनवर दिव्यांग कोच संदर्भात अनाउन्समेंट नाहीच। दिव्यांग कोच मध्ये दिव्यांगांनाच केली जात आहे दमदाटी। रेल्वे प्रशासन करते तरी काय? सोलापूरच्या डीआरएम व डीसीएम यांना विचारला थेट प्रश्न, काय आहे ही नेमकी भानगड? दिव्यांग कोच मध्ये इतर प्रवासी कशा पद्धतीने घुसखोरी करून बसतात याचा ऑन दी स्पॉट व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे संजीवनीताई बारंगुळे यांनी। पहा प्रहार संघटनेच्या संजीवनीताई बारंगुळे यांची रोखठोक मुलाखत। म्हणजे रेल्वे प्रशासन आहे। आता मी परवाचा प्रवास रेल्वेने केला, रिझर्वेशन केलेलं असताना 15 दिवस रिझर्वेशन केलं आम्ही दिव्यांगाचं, परंतु आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालं नाही, वेटिंग लिस्टला आलं। आणि असं का आलं तर आम्ही रेल्वेच्या इथून तिकीट काढलं होतं, परंतु 15 दिवसापासून रिझर्वेशन आमचं कन्फर्म झालं नाही। आणि जे बाहेर एजन्सी मार्फत जे ऑनलाईन तिकीट काढले जातात ते डायरेक्ट हे कन्फर्म होतं आणि त्यांना सीट मिळाली जाते। आता शासनाने रेल्वेने काय केलं की दिव्यांगाचा दिव्यांग डबा असतो, एकतर मागे आणि पुढे असायला पाहिजे, परंतु तसा रेल्वेचा डबा न करता आता कुठे एक लावलेला आहे तो दिव्यांग डबा। परंतु त्या दिव्यांग डब्यामध्ये सुद्धा आमच्या दिव्यांगाला जागा न देता चांगली दंडधाकटी लोक त्याच्यामध्ये बसले जातात। तिथं खरं तर त्या रेल्वे डब्याच्या समोर जिथं रेल्वे उभं राहती त्या डब्याच्या बाजूला रेल्वेचे चेकर असतील, पोलीस प्रशासन असेल, रेल्वे पोलीस असेल, अशी रेल्वेची जी काही यंत्रणा असायला पाहिजे तिथं नसते। त्यामुळे दंडधाकटी लोक मध्ये बसतात आणि दिव्यांगाला तिथं सीट मिळत नाही। आणि त्याच्यामध्ये स्मोकिंग केली जाते, बिडी ओढली जाते, सिगारेट ओढलेलं जातं, ड्रिंक, तंबाखू असं करून तिथं त्या रेल्वेच्या दिव्यांगाच्या अतिक्रमण डब्यामध्ये करतात। मग दिव्यांग हा पहिलाच दिन दुबळा असतो, तो दुसऱ्याशी काय फाईट करतो? एकाला बोलता येत नाही, चालता येत नाही। मग काल सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये परवा गेलो मी, सोलापूर टू मुंबई, त्याच्यामध्ये पण तीच बोंब होती। तिथून सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे जनरल लोक का नाही ना, आम्ही 4-5 जण होतो, पण आम्हाला तिथं जागा अवेलेबल नव्हती। आमच्या अगोदरच साधी जनरल लोक बसून ते डब्बा सुद्धा मध्ये लावून बसलं। आम्ही तिकीट चेकरला बोलवलं, त्यांना म्हटलं की बाबा या डब्यामध्ये तुम्ही म्हणजे बघत नाही, दुर्लक्षित घटक म्हणून त्या डब्याकडे बघितलं जातं। तुम्ही तिकीट चेक करायला येत नसल्यामुळे बिना तिकिटाचा प्रवास करणारी लोक, तुम्ही दिव्यांग म्हणून तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करता, पण त्याच्यामध्ये न तिकीट काढता सुद्धा जनरल लोक बसलेली जातात। आणि आता येत असताना सुद्धा पुणे टू सिकंदराबाद त्याच्यामध्ये सुद्धा रात्री मी 1 वाजता उतरले, त्यावेळी अक्षरशः एवढी ड्रिंक करून माणसं होती, पूर्ण डब्बा भरलेला होता। दिव्यांग बसायला जागा शोधत होते, तिथं सुद्धा दिव्यांगाला डबा भेटला नाही। मग ही रेल्वे प्रशासन, रेल्वे मॅनेजर काय करतात? पूर्ण महाराष्ट्र डीआरएम, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रशासनाची खंत तीच आहे। डीआरएम ऑफिस मध्ये मॅनेजर आहे, त्यांच्यावरच आम्ही करणार। जर आमच्या दिव्यांगासाठी आणि कायदा काय केला, जर एखादा माणूस दिव्यांग डब्यामध्ये जर बसला त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, गुन्हा दाखल केला जाईल, त्याला दंड आकारला जाईल। मग हे कधी केलं का तुम्ही कधी त्या दिव्यांगाच्या डब्याकडे बघितलं का? मग अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासूनच आहे। काल परवा मी ज्यावेळी त्याच्यामध्ये प्रवास केला त्यावेळी मला दिसून आलं की आमच्या दिव्यांग बांधवाच्या ह्या व्यथा आहेत। जर समजा ट्रेन चालू झाली, त्याच्यामध्ये जर कोणी मारहाण केली आणि दारू पिलेल्या अवस्थेमध्ये चांगले लोक असतात, मग आमच्या दिव्यांगाला जर काय कमी झालं ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? मग का नुसतंच कायद्याने दिव्यांगाचा रेल्वे डबा? मग आम्ही तेच म्हणते, जर हे तात्काळ तिथं
माझी मागणी प्रमुख त्या रेल्वेच्या तिथं काय आहे, एक तर दिव्यांगांनी रेल्वे रिझर्वेशन केलेलं असतं ते कन्फर्म तात्काळ झालं पाहिजे. दुसरा मुद्दा, ज्यावेळी रेल्वे लागते दिव्यांगाची ते एक कन्फर्म नसतं, डबा मागे लागेल की पुढे लागेल, मग दिव्यांगाला काही चालता येत नाही. योगायोगानं आली अचानक ट्रेन तर डबा पुढेच असतो, नसेल तर माग असतो. तेवढ्या वेळामध्ये दिव्यांग ती ट्रेनचा डबा कव्हर करू शकत नाही. मग ह्या दिव्यांगानं जायचं कसं? आणि जनरल दुसऱ्या डब्यामध्ये जर गेलं रिझर्वेशनच्या तर त्यांच्यावर फाईन म्हणतात, तुम्हाला बाहेर काढीन, असं कायदेशीर कारवाई ते आम्हाला सांगतात. आम्ही जर गेलो तिथं, जर ट्रेन कॅच करता नाही आली तर तुम्ही आमच्यावर कारवाईच्या गोष्टी बोलता. आणि DRM आणि अलाउन्सिंग करतात. नंतर त्यांनी अलाउन्सिंग केली पाहिजे की या ट्रेन जी सिकंदराबाद असेल, सिद्धेश्वर असेल, की ह्याच्यामध्ये दिव्यांगाचा डबा मागे आहे किंवा पुढे आहे हे सांगितलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा आहे. 3 नंबर, ज्यावेळी ट्रेन लागते प्लॅटफॉर्मवर, दिव्यांगाचा डबा तिथं TC असेल किंवा रेल्वे पोलीस असतील त्यांनी तिथं त्या डोअर पाशी थांबायचंय. आणि जे लोक जाणारे प्रवास करणारे आहेत त्यांनी त्यांना बघितलं पाहिजे, व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की बाबा हे दिव्यांगाची एवढी गाडा आहे का, आणि मगच त्याला प्रवास मध्ये प्रवेश दिला पाहिजे. पण तसं न करता फुल भरलं जातं. आणि हे काय करतात, हो नाही हो भेटणार तिथला रात्री मी स्वतः आम्ही जे काही दिव्यांग सोडून जेवढे लोक मध्ये बसले होते त्यांचा मी व्हिडिओ काढलाय. रात्री 1 वाजता रात्री सुद्धा मी एक मुलाखत दिली तिथं रेल्वे सोलापूरच्या रेल्वे स्टेशन वरती. आणि एवढ्यावर गप्प बसणार नाही. तात्काळ जर DRM ऑफिसने अधिकाऱ्यांनी या विषयावर मुद्द्यावर जर व्यवस्थित जर आमच्या दिव्यांगाला न्याय नाही दिला, कधीही केव्हाही कुठेही दिव्यांग घेऊन रेल्वेच्या ट्रॅकवर आम्ही झोपून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.